नमस्कार, कुकिंग विथ आदी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण एकदम झणझणीत आणि झटपट बनणारा वांग्याचं भरीत बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण बघणार आहोत भरलं वांग। तर साहित्य आपण बघूया। तर इथे मी वांग घेतलं आहे एक मोठ्या साईजचं। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे एक बारीक चिरून टोमॅटो। त्याच्यानंतर साधारण एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून। इथे कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची। त्याच्यानंतर थोडंसं जिरं। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला अर्धा चमचा। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार साधारण 1 ते 1.5 चमचा। आणि इथे घेतलेली आहे आपण हळद पाव चमचा। तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी आपण वांग छान भाजून घेऊया। ॲक्च्युली चुलीवर वांग भाजून खूप छान लागतं, पण आता आपल्याकडे पर्याय नाही आहे, सो आपण गॅसवर वांग भाजतोय। सो आपण ही वांग छान संपूर्ण भाजून घेऊया। तर इथे आपलं वांग छान भाजून झालंय आणि आपण आता त्याच्यावरची सालं काढून घेऊया। थंड होऊन द्यायचे जरा आणि मग त्याच्यावरची अलगद अशा हाताने सालं काढून घ्यायची। तर मी अशा पद्धतीने हे वांग आहे हे छान स्मॅश करून घेतलेलं आहे सालं काढून। सो आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे आपण एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा तेल आपण टाकलेलं आहे आणि आपण ते छान गरम करून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये कांदा। छान परतवून घेऊया आपण। कांदा छान मऊ झाला की त्याच्यामध्ये टाकूया आपण टोमॅटो। टोमॅटो छान परतवून घ्यायचं आपल्याला। कांदा टोमॅटो छान स्मॅश झाला तर आपण त्याच्यामध्ये आपण पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। आणि साधारण 2 चमचे आपण तिखट टाकू ह्याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे
इथे मी घेतलेली कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला. तर आपण किचन किंग मसाला साधारण 1 चमचा टाकूया त्याच्यामध्ये. तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरू शकता जर किचन किंग मसाला नसेल तर, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो. छान चिव करून घेऊया. त्यानंतर आपण इथे हे वांग स्मॅश करून घेतलेलं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर भरपूर सारी टाकायची. ते छान मिक्स करून घेऊया. आणि तर लास्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्यावर जरा छान स्मेल येते म्हणून ती लास्टला टाकायची. कोणत्याही जेवणामध्ये तुम्ही कसुरी मेथी वापरू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत जे आहे हे रेडी झालेलं आहे. रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत नक्की करून बघा. खूप सुंदर लागतं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाच. पण त्याआधी चॅनलला तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा.